श्रावण महिना सुरू झालेला आहे. म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आजपासून श्री शिवलील अमृतचं पारायण सुरू करत आहे. शिवलील अमृतचं पारायण हे शिवलील अमृत ग्रंथाचा एक अध्याय नित्य वाचनाने इहलोक व परलोकी सुख शांती आणि आनंद प्राप्त होतो. श्री शिवलीला अमृताध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रवतंता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूप पुराण पुरुषा आनादि सिद्धा आनंद विनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहना जो भक्तवल्लभ तू हेमनगजमात भाललोचन नीलगिर्व उमानाथ मस्तकी स्वधरणी विराजित जाती सुमन हरावीत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दशमुख विध्वांसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौर्ण कोकाल भक्षक निज भक्तरक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भवमोचन भवहारक जो सर्गस्थित्य कारण त्रिशूल पाणी चारदूल चर्म वसन स्कंदातात सुहस्य वदन माया विपिन दहन जो सचिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानु कोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्माश मोशन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजात मनरंजन जनन मरण रक्षक जो कमलोद्भव कमलावरा दशशत मुख दशशत करा दशशत नेत्र सुर भूसरा अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानी वरा क्षमशानवासी गिरी अगोचरा जो स्वधूर्णी तिरविहारा विश्वेश्वर काशीराज जो ओम हरण व्यालभूषण जो गजदमन अधक मर्दन ओंकार महाबलेश्वरानंद घन मदगर्व भजन जो मदगर्व भजन आजा अजिता जो अमित गर्भ निगमानुत जो दिगंबर अव्यवरहित उज्जनी महाकाल कालातीत स्मरणे करतार्थ भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणु नुपुहर महत्त पापहर घष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजर कीर जो निजजन हृदय भ्रज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कौरव लोचन करुणा समुद्र रुद्रभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वर्तारी शूत्र जनक वरदायक बाणवल्लभ पंचबनांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैद्यनाथ अति अद्भुत जो
त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापक शमन त्रिवेद भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोष नल शांत करुणाकार बलाहाक जो काम सिंधुर विदारक कंठीरव जगदानंद करपानव हेमनगवासी हेमतिधव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामल हरण निशिदिनी गाती अमनाय गुण नाही जया आधी मध्यावसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शरकारी जनकांत प्रिय करा भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे दिष्टिता होरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिव सरोत्तमा आजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमात कर्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणा नर्व अगात थोर ते बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मैदानीचे वजन करावया ताजवा आणू कोठून ओम साठवावे संपूर्ण ऐसे साठवून कोठून आणू मैदानी वसनाचे जळ आणि सिकिता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्या दीप सरता केवी होय धरतीचे करुणी पत्र कुंधर कंजल जलाधी मशी मात्र सुरुधर्म लेखनी विचित्र करोनी लिहित कजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी मनी धरिसी यथार्थ तरी काय एक ना होय द्वितीयेचे किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णित असे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदिता गेला तव गुण निराळ अंत न कळेची सुमूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी कर्मू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणानर्वी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोशिला दाक्षिणावर म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी तैसे जैसा धरोनी शिशूचा हात अक्षरे लिहावी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरसात्यंत बोलवीन मी श्रोते फावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलला श्री शुकतात अघात शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमेषारणी शौनकादिक सुमती सुता प्रती प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणी पती करी तृप्त श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिला विशेष अघात महिमा आसपास देशांतर वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृताद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवोनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुर आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकरनी जागे सकळ तीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल स्नासती सकळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरी संसार व पार ब्रह्मादि सुर ऋष हाच जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक
इतक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो तृष्टी पृष्टी धुती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण आगात महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी पर्याग अद्भुत महाक्षमशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षर ते विहा केवळ परमतत्वचिन मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळूनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करोनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करोनी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोषावरण उभेची सांडती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मृतिका विधी आसन न लागे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजागे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्रता अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागोनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करोनी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दैवज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करूनी मंडित जो मित भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू त्यापासोनी हा मंत्र उच्चारू करोनी घ्यावा प्रीतीने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मंद युक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतासी चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकाते परी तो गुरुविन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गृहभाव तरी तो ना तरेची स्वयंमेव गुरुसी शरण न रिघता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र काय वर्थ मिळोनी तो वाचक झाला बहुवस परी त्यांचे न चुकती गर्भवास म्हणोनी सांप्रदायुक्त गुरुसा शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भधास समयक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची ऐसा असो त्या मंत्राचे पुरशरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्री नेमशारण गोकर्ण क्षेत्र आदी करोनी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी यांचे विषयी पुरातन उत्तम
कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठनी निधी द्यास. आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथास. सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निधी द्यास. धरता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्ने मार्गग्ने तामस. शमन पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर. यादव वंशी परम पवित्र. दर्श हा नामे राजेंद्र. अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कारभार. कर जोडूनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्नी किरणे साचार. प्रपद्ये ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करूनी. किरोने पडली दिसती चरणी. जेने सत्ता वसन पसरोनी. पाला निली कुंभनी हे. उभारिला यशोध्वज. जेवी शरत काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज. चित्ती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हेमांश. तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस. स्पर्श न करे कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सरत. स्वरूपासी तुळजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त. याचकाचे दारिद्र्य निवटले. भूभुंजावरी जामदाग्नी. समराग्नी जेवी परळ्याग्नी. ठाण न चळेरणीहून. कुटुरा घाय भुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा. अकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघे निवटला. दारिद्र्य धरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर. मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनाचे चित्तमयूर. नृत्य करती स्वानंदे. ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत. जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य. वचन ते विन चळेची. त्यांची कांता रूपवती सती. काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती. विश्ववंदने करुनिया. जे लावण्य सागरीचा लहरी. खजनाक्ष बिंबाधारी. मुद्रभाषिणी पिंकस्वरी. हंसगमना हरिमध्या. शशीवदना भुजंगवेणी. अलंकार शोभा जिची तनु आणि. दशन झळकती. जेवी हिरकणी. बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण. या लगी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागीचे रत्न. जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात. जिचा मुख बज देखता नुप्रनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित. धनी पाहता न पुरेची. नूतून आणली परनून. मनी सजे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून. परितेना येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून. आकर्षिला नुप्रमान समीन. या लागी दर्शह राजा उठन. आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी. मम तनु वृक्षासी आलंगी. उत्तम पुत्रफल प्रसविसी जगी. अत्यानंद सर्व देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी. बोले स्वस्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशीमोळी. सर्व काळ व्रतस्थासे. जे स्त्री रोगिष्टात्यंत. गर्भणी किंवा ऋतुस्थानात. अभुक्ता अथवा व्रतस्थ. वृद्ध अशक्तान भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी. तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त. चिंताग्रस्त नसावी.
पर्वकाळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षड्रास अन्न भक्षून मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मंदे मत प्रचंड रती भरे पसरोनी दोदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहाग्रला तृप्तात्यंत तैसे कलावतीची तनु पोळत नुप्रवेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदय नंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी हुनी गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिधीला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवरी पाप संयुक्त अगम्यागमन केले विचाररहित अभक्ष तितके भक्षिले मज श्री गुरुदये करून राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्याती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करून सदोदित जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे तवो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे जपे सर्वत्रे महत पाप भस्म होती ती म्हणे हे भुजेंद्र मज सांगा वया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तू तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नुप्रश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेई जे मंग कलावती सहित भोपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांगन मुनी करकमळ जोडोनी उभा टाकला अष्टभाव दाटोनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणोनी पुढती लागी पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतार्थ भगिनी तिरा येऊनी पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंतानी करोनी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्य भरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नुप्र आदरे गुरुदक्षिणेसी भंडारे दार्शहरापे समर्पली तनु मन धनेसी उदार गर्ग चरणी लागेन पूर्वर असोनी गुरुसी वंचिता जे पामर ते दारुण निरय भोगती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंद न भजे जो एक मनती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परमचांडाळ त्याचे षटज्ञान कदा वदन न पहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधन चतुर्वेदे शास्त्रे आले पढून धीक पठन तयाचे जैसा खर पृष्ठावरी चंदन षडाश्री दर्वी व्यर्थ फिरून जेवी मापे तदुल मोजून इकडून तिकडे टाकती घाना यशुरस गाळी इतर सेविती रस निव्हाळी की पात्रात शर्खरा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसे नव्हे तो दर्शहना नुप्राळ षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा टाकला कर जोडून
मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी. अज्ञान तमतेचे क्षणी निरसोनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधीत काक निघून पळते झाले ते धवा. कित्येकांचे पक्ष जळाले चडफडीतची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कर्शन दग्ध होये कटकवन. तैसे काक गेले जळून देखुनी रावण वलकरी. गुरुसी नमोनी पुसे नुप्र काक कैसे निघाले अमुप. माझे झाले दिव्य रूप निर्जराहून आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेप अनंत जन्माची महापाप. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नपुरवर गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून. चारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जाखनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसला तत्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू. सहस्त्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जाळली असंख्यात काकरूपे देखिली म्या. स्वर्ण सतेय अभक्ष भक्षक सुरपान गुरु तल्पक. परदारा गमन गुरुनिंदक ऐसी नाना महत पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंद्या पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रसाद भेद लिंग भेद पाही. पंक्ती भेद हरिहर भेद. ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक. पाखाड मती मिथ्यावादक. भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक. स्त्रीलंपट दुराचारी. कृतघ्न परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक. मात्रहत्याक पित्रहत्या. दुर्बल घातक कर्म माघ्न. दीनहत्यारी पाहती पैशून्य. त्रनदाहक पीडती सज्जन. गोत्रवध भगिनीवध. कन्याविक्राय गोविक्राय. हय विक्राय रसविक्राय. ग्रामदाहक आत्महत्या पाही. भ्रूणहत्या महापापे. ही पापे सांगितली शूद्र पापे नाही गिनली. इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेहो पावलो उत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सम. काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार. ग्रामासी आला दर्श हा नपुरवर. सवे कलावती परमचतुर. केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ. राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ. देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू. नाहीच कोठे देशात आलिंगता कलावती सनुप्रनाथ. शशियेसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन. घरोघरी होते शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन. ब्राह्मण भोजन यथाविधी. दर्श हा रायाचे आख्यान. जे लिहिती ऐकती करती पठन. प्रीती करोनी ग्रंथरक्षण. अनुमोदन देती जे सुफळ त्याचा संसार. त्यासी निजागे रक्षी श्री शंकर. धन्य धन्य तेची नर. शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार. अमृताहुनी रसिक सार. ऐकतो पंडित चतुर. गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे. पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी. श्रीधर मुख
निमित्त करोनी तोची बोलवित विचारुनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरी धरिला शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंदाभंग नव्हे विरंग कालत्रयी श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराणी ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड प्रथम अध्याय गोडहा श्री सांब सदाशिव पर्णमस्तु शुभं भवतु। ओम नमः शिवाय। झालेली सेवा मी शिवचरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा। ओम नमः शिवाय।